ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं शान्तं सद्गुरुं नमामि। अज्ञानान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गुरुमाता गुरुपिता गुरु आमुची कुलदेवता जो गुरु पूजे परमता मारुनी। ज्ञानेश्वरी धर्मग्रंथातील ब्रह्मविद्यांतर्गत ब्रह्मविद्येचा ज्ञानभांडाचा संग्रह असलेला सिद्ध योगीराज योग्यांचे योगी अध्यात्म बालयोगी बाल संन्यासी नाथपंथीय शक्तिपात शक्ती सामर्थ्य उच्च दीक्षाधिकारी सिद्ध योगी बालयोगी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व विद्यांचं अंतर्गत साधनभूत ब्रह्मविद्येचा ब्रह्मसाक्षात्कारी ब्रह्मसिंहासनावर ब्रह्मविद्या पारंगत असलेला ज्ञानभांडार विलक्षणीय परमानंद ब्रह्मानंद आत्मानंद दिव्यानंद शाश्वतानंद अक्षयानंद शक्तिपात सिद्ध महायोग योग तपस्वी साधकांचे मायबाप असलेले उदारांतकरणाचे विशाल बुद्धीचे वैष्णव सम्राट नाथपंथीय बालयोगी बालयोगी बालब्रह्मचारी सिद्ध महायोगी वैष्णव वैष्णवांचा वैष्णव धर्माचा आधारभूत वैष्णव सम्राट ज्ञान सम्राट योग सम्राट गंधर्व सम्राट ब्रह्मांड नायक युग्यांचे ध्यान सम्राट युग्यांचे परमानंदाचे परपरांचे परमगुरु असलेले नाथपंथीय बालयोगी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सार्थ ज्ञानेश्वरी धर्मग्रंथातील 13व्या अध्यायातील 445 क्रमांकाचा असणारा श्लोक क्रमांक 445 18वा अध्याय 445 क्रमांकाचा श्लोक। गुरुमाता गुरु पिता गुरु आमुची कुलदेवता जो गुरु पूजे परवता मारुनेने। मार्गस्थ होण्यासाठी मुमुक्षु साधकांना मार्गस्थ होण्यासाठी जड जीवांचा उद्धार करण्यासाठी मार्ग दाखवणारे पराविद्येचे
परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले ब्रह्मसाक्षात्कारी ब्रह्मसिंहासनावर ब्रह्मपदावर कैवल्य सम्राट कैवल्यानंद कैवल्यानंदाची प्राप्ती परमानंदाची प्राप्ती अध्यात्म ज्ञानाचं तत्वदर्शन असलेले गुह्य ज्ञानाचं दिव्य ज्ञानाचं गूढ ज्ञानाचं अलौकिक विलक्षणीय विलोभनीय दर्शनाचा साक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य परिपूर्ण सामर्थ्य स्वयंभू सामर्थ्य महाविष्णूचा अवतार वैष्णवांचा हृदय सम्राट असलेले ब्रह्मसायुज्यता ब्रह्मानंदात तल्लीन असलेले लक्षण निर्विकल समाधी अवस्था प्राप्त झालेली ब्रह्मलोकी निवासी असलेले मृत्यूलोकात अवतीर्ण झालेले संत महात्मे ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानेश्वरी धर्मग्रंथातील ब्रह्मविद्या अंतर्गत ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 413व्या अध्यायातील 445 क्रमांकाचा श्लोकातून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, निवेदन करतात, मुमुक्षु साधकांच्या उद्धारासाठी मार्गस्थ करतात. गुरुमाता गुरुपिता गुरुआमची कुलदेवता जो गुरु पूजे परवता मार्गू नेने. 13व्या अध्यायातील 445 क्रमांकाच्या श्लोकातून ज्ञानेश्वर माऊली अध्यात्म ब्रह्मविद्येचं ज्ञान भांडार खुला करतात, मार्गस्थ करतात मुमुक्षु साधकांसाठी. जन्मोजन्मीचे दुःख निवारण करण्यासाठी जन्मोजन्मीची तपश्चर्या पारंगत असलेले महान तपस्वी योग्यांचे योगी योग चूडामणी योग तपस्वी ज्ञान तपस्वी अध्यात्म योगी बालयोगी आणि न्यासपूर्वक संन्यास धर्म स्वीकारलेले ब्राह्मण सम्राट ब्रह्मकुल कुलोत्पन्न ब्रह्मलोकी निवासी असलेले मृत्यूलोकात अवतीर्ण झालेले ज्ञानेश्वर संत योगीराज ब्रह्मसायुज्यता ब्रह्मसिंहासनावर बसून ज्ञानोपदेश करीत आहेत. मुमुक्षु साधकांसाठी मार्गस्थ करीत आहेत, मार्ग दाखवते. ब्रह्ममूर्ती सत्य जगी अवतरणे उद्धरावया आले दीनजना. ब्रह्माधिकाऱ्यांची वंदी पायवनी नाम घेता वदनी दोष मुक्त करण्यासाठी दुःख मुक्त करण्यासाठी जन्मोजन्मीच्या दुःखातून मुक्त जीवाला मुक्त करण्यासाठी साधकाला मुक्त करण्यासाठी मुमुक्षु साधकाला भक्तांना मुक्त करण्यासाठी मुक्त ज्ञान भांडार मुक्त ब्रह्मविद्येचं मार्ग करीत आहे, मार्ग दाखवित आहेत. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते दयावान कृपावान नीतिमान श्रद्धावान उदार अंतःकरणाचे उदार अंतःकरण असलेले विशाल बुद्धीचे विशाल दातृत्ववान कृपावान कृपावंत ज्ञानवंत तपोवंत आचारवंत ब्रह्मकुलोत्पन्न ब्रह्मसायुज्यता प्राप्त असलेले ब्रह्मसिंहासनावर बसून मुमुक्षु साधकांना मार्गस्थ करीत आहेत. काय मार्ग दाखवतात? घातला दुकान आली यासी देती मान दान. ज्ञानाचं दुकान घातले, भक्तिरसाचं दुकान घातलेले, ब्रह्मरसाचं दुकान घातलेले आहे. दुकान कोणते? दुकानाला 2 सेटर कोणते? मुखडे दुकाने अमृतय मुख सर्वत असे. संतांचं अमृत मुख ब्रह्मसायुज्य मुक्तीचं ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मरसाचं भांडार म्हणजे संतांची वाणी, ब्रह्मवाणी, योगवाणी, तपोवाणी, ज्ञानवाणी, अमृतवाणी. ब्रह्मरसाचं रसपान करण्यासाठी भक्ताला मार्गस्थ करीत आहे. मार्ग दाखवण्याचा अधिकार बालयोगी
संत ज्ञानेश्वर महाराजांचा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ब्रह्मज्ञानाचा ठसा असलेली ते हे निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताबाई ज्ञानाबाई माझी दीप्तिका चितकलात मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे चारी भावंड म्हणजे सगळा परमार्थाचा सारी परमार्थाचा भांडार ज्ञान भांडार भक्ती मार्गाचा भांडार संग्रह असलेले हे मुक्तद्वारी हे मंदिर आहे. माऊलींचं ज्ञानेश्वरी म्हणजे मंदिर आहे. ज्ञान समाधी ज्ञान सम्राट तपो सम्राट हृदय सम्राट वैष्णवांचं हृदय सम्राट हे हृदय माऊलींचं दर्शन करताना हृदयापासून माऊलींना शरण गेले पाहिजे. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मवृंदाने माऊलींना शरण केलं पाहिजे. सार्थ ज्ञानेश्वरीचं अखंड पारायण केलं पाहिजे. अखंड पारायण ब्रह्म साक्षात्कार ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथ नव्हे अलौकिक ब्रह्मविद्येचा भांडार आहे. ज्ञान भांडार ज्ञान भांडाराचं दुकान संतांनी मांडलेलं आहे. ब्रह्मविद्येचं दुकान ब्रह्ममूर्ती संत व्यक्ती अवतरले उद्धारामध्ये आले. दीनजनांचा मूढजनांचा आत्म्याने पामरांचा भोग्यांचा उद्धार करण्यासाठी जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आत्यंतिक दुःखातून निवृत्त करण्यासाठी आणि आत्यंतिक अक्षय शाश्वत सुखानंद ब्रह्मानंदाची परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठीच संत महात्मे साधू महात्मे सिद्ध योगीराज मृत्यूलोकात अवतीर्ण होत असतात प्रगट होत असतात. ब्रह्मानंदात तल्लीन असलेले निर्विकल्प समाधी असलेले संत ज्ञानेश्वर समाधीला मिळत नाही. आपल्याला समाधी विषय विकारांची संसार प्रपंचाची आपल्याला समाधी नाही. परंतु योगी पुरुषांना परमानंदाची परब्रह्माशी एकरूप झालेले निर्विकल्प वासनारहित असलेले षड्विकारावर नियंत्रण असलेले आपलं नियंत्रण विकारांवर नाही नव्हे संतांच्या ताब्यामध्ये विकार ताब्यात होते. विकार नियंत्रित केलेले असते करणारे संत आहेत संत महात्मे. आपण विकारांच्या ताब्यात आहोत. विकार आपल्या ताब्यात नव्हे आपण विकारांच्या ताब्यात आहोत. परंतु संतांच्या ताब्यात विकारांवर नियंत्रण विजय प्राप्त करून घेतलेला आहे. खरे संत महात्मे साधू महात्मे ऋषी मुनी त्यांनी विकारांवर नियंत्रण ठेवले म्हणून ते निर्विकल्प समाधीपर्यंत ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत ब्रह्मदर्शनापर्यंत मार्गस्थ होऊन गेलेले आहे. मार्गस्थ आहे. ज्ञानोपदेश करण्याचा अधिकार सिद्ध महायुगी पुरुषांचा आहे. ऋषी मुनींचा आहे. वैराग्यशील मुमुक्षु साधकांनी वैराग्य अंगी बाणवलं पाहिजे. अंगी बाणून घेतले पाहिजे. सगळे पद्धती संत महात्म्यांच्या पादांचं चरण तीर्थ घ्यावं. चरणांना वंदन करावं. आपण वंदन विकारांना करतो. षड विकारांना करतो. अहंकाराला वंदन करतो. गर्वाला वंदन करतो. अभिमानाला वंदन करतो. स्वाभिमानाला वंदन करतो. काम क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष मत्सर यांना वंदन करतो. आपण सामान्य पुरुष पामर पुरुष बद्ध पुरुष बंधनात असलेले प्रापंचिक सांसारिक प्रापंचिक कौटुंबिक आपण विकारांना शरण जातो. विकारांना वंदन करतो. पण महात्म्यांनी विकारांना नियंत्रण ठेवले आहे. वैराग्य केला. संतांची वाणी का श्रवण करावी तरी अवधान एक वेळ दिले मग सर्व सुखासी पात्र होईले. मग सुखासी पात्र होईले. हे प्रतिज्ञोत्तर माझे
षडविकारांचा ऐकतो आपण, संत वैराग्याचा ऐकतात, भगवंताचं ऐकतात, भगवत वचन ऐकतात, गुरु वचन ऐकतात. वचन कोणाचं पाळावं, वचन कोणाला द्यावं, विकारातून मुक्त होण्यासाठी वैराग्याला वचन द्या. वैराग्य अंगी बांधून घेतले पाहिजे, वैराग्य अंगी बांधले गेले पाहिजे. आपण विकाराला बंधन करतो, विकारातून मुक्ती मिळवली पाहिजे, विकार गेले पाहिजे. संतांना वीट आलेला विकार, संतांजवळ वैराग्य आहे, विवेक वैराग्य क्षर संपत्ती मुमुक्षुत्व साधन चतुष्टय संपन्न सिद्ध महायोगी असतात. योगी सोपे नाही. मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी निरंतर. मी आणि माझे, मी गेला पाहिजे. म्याव करतात, मी केलं, माझ्यामुळे कुटुंब चालले, मी पोषण करता, मी कुटुंबधारक, मी सत्तावान, मी मंत्री. कशाचे? विकारांचे मंत्री. विकारांवर नाचणारे, विकारांच्या तालावर नाचणारे आम्ही मंत्री, आपण मंत्री. पण संत वैराग्याच्या तालावर नाचले, वैराग्याचा छंद असलेले, ब्रह्मानंदाच्या तालावर नाचणारे सिद्ध महायोगी, वैराग्यशील, न्यासपूर्ण संन्यास त्यांचा मी केलेला असते, माझे केलेले असते. मी आणि माझे विसरले दयाचे अंतःकरण पाहतात होते संन्यासी जाणं निरंतर. आपलं वैराग्य क्षणिक आहे, क्षणभर वैराग्य आपलं टिकू शकत नाही. आपण वैराग्याला क्षणभर टिकू देत नाही. विकारांच्या ताब्यात असल्यामुळे, विकारांच्या बंधनात असल्यामुळे, विकारांचे दास असल्यामुळे, विकारांचे दास झाल्यामुळे आपण वैराग्य आपल्याजवळ क्षणभर टिकत नाही. याचं कारण म्हणजे विकारांचं बंधन, संसाराचं बंधन, मोह. आणि मोहापासून मुक्त होण्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. श्री सद्गुरुदेवांना, गुरुदेवांनाच शरण गेलं पाहिजे, त्यांची शरणागती करली पाहिजे. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ब्रह्मानंदा योग्य जीव होती. येणे ब्रह्मानंदा योग्य, ब्रह्मानंदा योग्य, ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ब्रह्मानंदाची योग्यता, ब्रह्मज्ञानाची योग्यता, ब्रह्मज्ञानाची पात्रता, ब्रह्मसाक्षात्काराची पात्रता, ब्रह्मज्ञानाचे पात्र कोणते असते तर वैराग्याचं पात्र. शुद्ध, पवित्र, निर्मळ, पवित्र पात्र. पात्र पाहून दान करावे. संत पात्र पाहून कृपादान करतात. मुमुक्षु साधकांचं शरण आलेल्या भक्तांना, शरण आलेल्या मुमुक्षु साधकांना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, पात्रतेप्रमाणे ज्ञानदान, कृपादान करतात. जशी ज्याची पात्रता, योग्यता असेल जसा ज्याचा अधिकार असेल तशी कृपा करून तसे मार्गदर्शन करतात, ज्ञानदान करतात आणि त्याला मुक्त करतात.
सुखरूप करतात, शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतात. पण प्रत्येकाची अधिकाराची योग्यता पात्रता पाहून त्याप्रमाणे मार्गदर्शन करतात, मार्ग दाखवित असतात. मार्गाला महत्व. नरदेह म्हणजे जंक्शन. नरदेह नरदेहाला आलेले जीव हे मोक्षाचे अधिकारी, मुक्तीचे अधिकारी, अक्षयानंदाचे अधिकारी, अक्षय सुखाचे अधिकारी, मुक्तानंदाचे अधिकारी, जीवन मुक्तीचे अधिकारी. ब्रह्मस्नासन बसण्याचा अधिकार मुक्त झालेल्या वैराग्यशील मुमुक्षु साधकांचा अधिकाराप्रमाणे व्यवहार करतात. अधिकाराप्रमाणे सिद्ध योगीराज अधिकारी महात्मे, ब्रह्मसाक्षात्कारी महात्मे शिष्याच्या योग्यते पात्रतेप्रमाणे अधिकाराप्रमाणे मार्ग दाखवत असतात. मार्गस्थ होण्याचं काम आपलं आहे, मार्ग दाखवण्याचं काम साधू संत महात्म्यांचं आहे, सद्गुरू देवांचं आहे, सिद्ध महायोगी पुरुषांचं आहे. पण त्या मार्गस्थ केल्यानंतर कोणत्या मार्गाने आपल्याला जायचंय हा अधिकार आपल्या प्रत्येकाला भगवंतांनी दिलेला आहे, गुरुदेवांनी दिलेला आहे. पण आपण गुरुदेवांच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. श्रद्धापूर्वक, विश्वासपूर्ण, निष्ठावंत, भावयुक्त, निज भावाने संतांना, गुरुदेवांना, संत साधू महात्म्यांना अनन्य भावाने, श्रद्धापूर्वक, तन मन धनाने अखंड शरण गेले पाहिजे. पण माणसं संसार प्रपंचाला विकारांना शरण जातात आणि दुःख भोगतात. आणि हे संतांना पाहत नाही. दयाळू असले, भूत दया हे भांडवल संत आपली ममता सांडी केली. त्यांना समाजाच्या दुःखी जीवांना, दुःखी भक्तांना, बद्ध पामारांना पाहून त्यांना कळवळा येतो. त्यांच्या अंतःकरणात तळमळ असते. कृपावंत होऊन ते भक्तांना जागृत करतात, जागे करतात, सावध करतात, सुखाचा मार्ग दाखवितात. पण प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो. अधिकाराप्रमाणे व्यवहार करतात. अधिकार कैसा करू पदेश साधे वढील असं त्यांची द्यावे मुंगीवरी भारत गजाचे पालन घालिता ते कोण काय रे कार्यसिद्धी. तुका म्हणे फासे वाघुरा कुराडी प्रसंगी तो काढी पारदितो. अधिकार पाहून ज्ञानमार्ग सांगतात, कर्ममार्ग सांगतात, भक्तिमार्ग सांगतात, योगमार्ग सांगतात, तपमार्ग सांगतात. जसा ज्याचा अधिकार तसा त्याला मार्ग सांगतात. योग्यता पाहून, पात्रता पाहून ज्ञानदान करतात, कृपादान केले संत. हे कल्पांते सरेना संतांची कृपा, संत महात्म्यांची कृपा, साधूंची कृपा, ब्रह्ममूर्ती सिद्ध महायोगी पुरुषांची, दीक्षाधिकारी सद्गुरू देवांची कृपा म्हणजे कैवल्य प्राप्ती, परब्रह्माची प्राप्ती, मुक्तीचा लाभ, अक्षय सुखाची प्राप्ती, अक्षय आनंदाची प्राप्ती. आनंद आहे पण तो अक्षय आहे का? संसाराचा आनंद आहे, शाश्वत आनंद आहे का? अक्षय सुखाचा आनंद आहे का? अक्षय आनंद आहे का संसार प्रपंचामध्ये? दयाचे उजाळे उघडते बुद्धीचे डोळे, जीव धोंदावरील डोळे, आनंदाची जीवाचा आनंद विषय भोगामध्ये आहे. पामरांचा आनंद, बद्धांचा आनंद, भोगला लाचने स्वार्थपरायण, इंद्र लंपट, विषय लंपट, कामांदास विषयानंदात तल्लीन होतात. अत्यंत दुःख भोगतात तरी जागृत होत नाही. पण संत मात्र
ब्रह्मानंदात तल्लीन होता, वैराग्यातून मुक्त असता. अखंड वैराग्य आपला सप्रेमिणीवाला ठेवा धरा शांती सुख, शाश्वत शांतीचा लाभ, शाश्वत सुखाचा लाभ, शाश्वत ब्रह्मानंदाचा लाभ, ब्रह्म साक्षात्कार, ब्रह्मानंदात तल्लीन असलेले ब्रह्मज्ञानी, ब्रह्मविद, ब्रह्म साक्षात्कारी, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले, ब्रह्मदर्शन झालेले ब्रह्मविद, ब्रह्मणो ब्रह्मकृत ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्रह्मज्ञो ब्रह्मी ब्राह्मणो ब्रह्मप्रिय. आपल्याला काय प्रिय? विषय प्रिय आहे, संसार प्रपंच प्रिय आहे. पण प्रिय काय असावं? तर प्रिय म्हणजे परब्रह्म भक्ताला प्रिय असावं, मुमुक्षु साधकाला परब्रह्म प्रिय असावं, ब्रह्मदर्शन प्रिय असावं, ब्रह्म साक्षात्कार प्रिय असावा, ब्रह्मानंद प्रिय असावा, भगवत भक्तीचा प्रेम मध्ये तल्लीन असले पाहिजे, तल्लीन झाले पाहिजे, ब्रह्मानंदामध्ये समाधी लागली पाहिजे. सविकल्प समाधी, पहिली सविकल्प समाधी, दुसरी निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीपर्यंत जाता आलं पाहिजे. ते मोक्षाचं काम हे वैराग्य पद महत्वाचे, मंत्रीपद जाणार आहे, सगळे पद जाणारे आहे, एकच पद जे आहे ते शाश्वत पद, परमानंद पद, ब्रह्मानंद पद. पद कोणतं? सतैक जन्मात जो जन्मोनी ब्रह्मकर्म करीत होते ब्रह्मांड, हे ब्रह्मपद सर्वश्रेष्ठ पद, परमात्म पद, सद्गुरुपद, गुरुपद, गुरुतत्व, गुरुदर्शन, आत्मदर्शन, ब्रह्मद्वार, ब्रह्मज्ञ, ब्रह्मविद, ब्रह्मज्ञ, ब्रह्मकुळ दुर्लभे, ब्रह्मविद्ये ब्राह्मण दुर्मिळे, ब्रह्मज्ञान दुर्मिळे, परब्रह्माचं ज्ञान दुर्मिळे, आत्मज्ञान दुर्मिळ आहे. वैकुंठाला लोक दुर्लभ आहे, ब्रह्मलोक दुर्लभ आहे, ब्रह्मर्षी दुर्लभ आहे, ब्रह्मविद, ब्रह्मवेट्टे, ब्रह्मज्ञ, ब्राह्मणत्व, ब्रह्मकुळ, वेदमूर्ती, चतुर्वेद महर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी, तपवर्षी, ज्ञान महोदधी, ज्ञान महर्षी, देवर्षी, गंधर्वर्षी, राजर्षी, तपवर्षी, महर्षी, व्यास महर्षी, वेद महर्षी वेदव्यास दुर्लभ आहे. ब्रह्मर्षी दुर्लभ आहे. नारद, देवर्षी नारद दुर्लभ आहे. राजर्षी दुर्लभ आहे, ब्रह्मर्षी दुर्लभ आहे, महर्षी दुर्लभ आहे, तपवर्षी दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य जन्म दुर्लभ आहे, ब्रह्मदर्शन दुर्लभ आहे. सिद्ध महायोगी, उच्च दीक्षाधिकारी, सिद्ध महायोगी, योग्यांचे योगी, उच्च कोटीचे दिव्य संत महात्मे शक्तिपात दीक्षा देणारे सिद्ध महायोगी. गंगाधर तीर्थ स्वामी महाराज 1008 सिद्ध परम पूज्य, 1008 सिद्ध महायोगी. परमानंद तीर्थ स्वामी, गुरुदेव दुर्मिळ, 1008 परमपूज्य. नारायण तीर्थ देव स्वामी, पूर्वाश्रमीचे, अयोध्या निवासी असलेले महान तपस्वी